माझ्या राष्ट्रवादीवर तुम्ही दरोडा टाकला. एकाचे दोन गट केले, शकले उडवली. आता जर तुम्हाला मिशन 360 करायचं आहे आणि मला माझ्या आजवरच्या राजकीय भूमिकेपासून दूर न्यायचं आहे, तर आता माझी एक अट आहे. ती म्हणजे मूळ जी राष्ट्रवादी आहे ती शरद पवारांचीच आहे. पक्षचिन्ह घड्याळ हे शरद पवारांचंच आहे. राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक हे शरद पवारच आहे. हे आता तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका जी दाखल आहे तिकडे काहीतरी करा. निवडणूक आयोगाने जो काही निर्णय दिला होता त्या संदर्भामध्ये त्याच्याविषयी करा. आणि मुख्य म्हणजे तुम्ही राहुल नार्वेकर यांचे जे कान फुंकले होते त्या संबंधी काहीतरी करा. थोडक्यामध्ये अजित पवार यांना फोडून तुम्ही जुलै 2023 मध्ये जे काही केलेलं आहे त्याची आधी भरपाई करा. आणि मग मी माझ्या काँग्रेसनिष्ठ राजकीय भूमिकेपासून फारकत घ्यायला तयार आहे, अशी अट शरद पवारांनी टाकलेली आहे. कुणाला? अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना. आता गुजरातचे हे दोन व्यापारी आहेत बघ, त्या व्यापाऱ्यांना काय करायचं आहे? हे राजकारणातले व्यापारी. मग आता बोली लावलेली आहे, डील करायची आहे. जसं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून काय काय रेट लावलेला आहे, कशी फोडाफोडी केलेली आहे, काही नव्याने सांगण्याची गरज नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला राष्ट्रवादी देखील पाहिजे. शरदचंद्र पवार गट 8 खासदार तुम्हाला पाहिजे. तर आता मी सांगतो त्याप्रमाणे करा. अन्यथा मला असंही माझं नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही जर ते करू पाहत असाल तर ते रोखायचं कसं या संबंधी देखील माझ्या डोक्यामध्ये अनेक डाव तयार आहे. हे शरद पवारांनी दर्शवत एक मोठा मास्टर स्ट्रोक मारलेला आहे. आणि तो नेमका काय आहे याविषयी आपण बोलत असताना आता एक एक भूमिका कशा बदलल्या जात आहेत. सुप्रिया सुळे यांचं युटर्न घेणं, त्यांचं 8 दिवसांचं आता मौन असणं, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे विलिनीकरणाच्या बाबतीत आता सावधगिरीने बोलणं, आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, ज्यांना विलिनीकरण नकोय, राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांचं मन वळवण्याचं काम स्वतः दस्तूर खुद्द अमित शहा हे करत आहे. ते कसं आणि काय, आणि या घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा जर एकत्र नांदायचं आहे तर ते झालेलं नुकसान भरून द्यायचं आहे. आणि ज्यांच्यामुळे हे झालेलं आहे, राष्ट्रवादीचा संसार मोडला गेला, आता त्यांनीच भरपाई करून द्यायची आहे, जर त्यांना त्यांचा राजकीय फायदा पाहिजे असेल तर. आपण थेट विश्लेषण करू. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, काल परवा आपण बोललो की चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी कसं केलं. जसं विष्णुगुप्त चाणक्याने शिंदेला गाठ मारली आणि नंदकुळाचा नाश केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं ठरवलं. मग लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर अश्रू दाटून आले आणि मग कसं पुढं पुढं काय काय केलं ते त्यांनी हे माहिती. आता त्यांना काय पाहिजे? आता अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आहे, आता तुमचा बाकीचा शरद पवारांच्या बाबतीत तो जो युगो आहे तो थोडासा बाजूला ठेवावा लागेल, आपल्याला एकत्र यावं लागेल. आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना बिनविरोध निवडून आणलं पाहिजे राज्यसभेवर. तेव्हापासूनच पावलं टाकायला सुरुवात केली. हे जे काही पॉलिटिकल डील आहे, म्हणजे आता दोन्ही राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एकनाथ शिंदेचा अधूनमधून एक रोल आहे. ते जे डील आहे त्याची जी रचना आहे, त्याचे ज्या कायदेशीर, त्याच्या ज्या अटी शर्ती जे काही आहेत या पूर्वीच लिहिल्या गेलेल्या. म्हणजे ज्या वेळेला बघा, सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार यांना अमित शहा भेटले, त्यांना समजावून सांगितलं तुम्ही आता विलिनीकरण नकोय नकोय. आता अजितदादा हयात असताना त्यांना कसं बाजूला टाकलं गेलं होतं, त्यांना कसं टार्गेट केलं गेलं होतं, 2004 मध्ये हातातोंडाशी आलेलं मुख्यमंत्री पद कसं दूर केलं होतं, काय काय वगैरे ते सगळं. म्हणजे व्यथित मनाने अजितदादा पवार हे त्यावेळेला बाहेर पडले होते. त्यामुळे तुम्हाला जे शल्य बोचत आहे ते स्वाभाविक जरी असलं तरी खाजगी वेदना बाजूला ठेवून आणि त्याच्यामधल्या सगळ्या भावभावनांचा विचार हा
तेवढ्या पुरता करून आता जर राजकीय निर्णय घ्यायचा आहे तर थोडा छातीवर दगड ठेवा लागणार आहे. मग आता आपल्याला गरज आहे की हे विलिनीकरण करायचं. मग त्याला बघा, सुरुवातीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे काय म्हणत होते, विलिनीकरणाची चर्चा झालेली नाही. तिकडे जयंत पाटील सांगत होते माझ्या घरी 16-17 बैठका झाल्या, मी शरद पवारांना ब्रिफिंग करत होतो. मग ते पुन्हा थांबवलं गेलं. आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे शरद पवारांशी आतून, लक्षात घ्या, आतून कायम संपर्कात होते आणि आज देखील आहेत. राजकारण आहे, भावना शून्य राजकारण असतं. वर दाखवायचं असतं, कुटुंब प्रमुख, कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे, अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. पण ज्या वेळेला राजकारणामध्ये नातं, ज्या वेळेला त्या विळ्यावर येतं त्यावेळेला ते भोपळ्यासारखे दोन तुकडे पडतात. ते जुळणं फार अवघड असतं. आणि मग पार्थ पवार किंवा सुनेत्राताई पवार यांचा जर विरोध आहे विलिनीकरणाला, मग आपण काय करू शकतो? पत्ते पिसावे लागणार आहेत. मग सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तुमच्याच हातातले पत्ते आहेत. त्यांना इतकं पिसलं की आता ते जे आहेत ना, ते आता पोपटासारखे बोलायला लागलेले आहेत विलिनीकरणाच्या. म्हणजे सुनील तटकरे काय म्हणाले की विलिनीकरणाची चर्चा म्हणजे सुरुवातीला काय म्हणले ते, विलिनीकरणाची चर्चा झालेली नव्हती. हे कुणी सांगितलं? कुणी काही बोलतं. आता अजितदादा तर हयात नाही, आपण कसं विचारायचं? आणि जर विलिनीकरण पाहिजे असेल तर तुम्हाला एनडीए मध्ये यावं लागेल, जे महायुती म्हणून आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहोत, तिकडे केंद्रामध्ये एनडीए मध्ये आहोत. मग तुम्हाला आमच्या पक्षात यावं लागेल, तुतारीवाल्यांना. मग विलिनीकरण शक्य आहे. आणि त्याचाही निर्णय कोण घेणार आहे? राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार ह्या घेऊ शकतात. हे सुनील तटकरेंचं होतं. आता ते उलट बोलायला लागले. आता त्यांनी पूर्ण 160 डिग्रीमध्ये काय घुमजाव केलेला. हो, विलिनीकरणाची चर्चा झाली होती, आता त्याच्यावर निर्णय घेतला गेला पाहिजे. आणि प्रफुल्ल पटेल काय म्हणतात, आता सुकाणू समिती जी आहे आमची राष्ट्रीय पक्षाची, त्याच्यामध्ये निर्णय होईल. अहो, त्या राष्ट्रीय पक्षाच्या सुकाणू समितीनं अमुक हे राहिलेलं आहे कुठं आहे? निवडणूक आयोगाला 16 फेब्रुवारीला तुम्ही पत्र पाठवताय, त्याच्यानंतर ते पत्र खारिज केलं जाते पार्थ पवार यांच्याकडून. आणि आता इतकंच नाही तर ते कोण सिंह जे आहे छत्तीसगडचे, त्यांच्या माध्यमातून एक टाकलं जात आहे की ती निवडच चुकीची आहे, पुन्हा त्याच्यावर खुलासे केले जात आहेत. ही जे आहे ते तुमचे तुकडे तुम्ही पाडून ठेवलेले आहेत ऑलरेडी. आता ते कुणाच्या सांगण्यावरून पाडलेले असावेत, तर ते शरद पवार यांच्या सांगण्यावरून पाडलेले असावेत. आता दिसायला हे शरद पवारचा अपमान करत आहेत, उलट बोलत आहेत, विलिनीकरणात मध्ये खोडा टाकत आहेत, असं त्यांना ट्रोल प्रचंड केलेलं आहे. आमच्यासारख्या विश्लेषकांनी देखील त्यांना त्याविषयी ट्रोल केलेलं आहे. हे नाकारता येणार नाहीये. पण आता मग शरद पवारांनी काय केलेलं आहे? शरद पवारांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला ठीक आहे, आता मी माझे 6 दशकांचं राजकारण, अगदी मी घरामध्ये शेकापचे लोक असताना मी काँग्रेस, गांधी नेहरूंचा पाठपुरावा केला. माझा पक्ष ज्या वेळेला सोनिया गांधींच्या परदेशी वंशावरून स्थापन केलं 99 मध्ये, तरी मी काँग्रेस हे नाव ठेवलं. पुन्हा मी सरकारमध्ये सामील झालो, सगळं केलेलं आहे. आणि मी वारंवार बोलून दाखवत आहे. जसं मी तुम्हालाही म्हटलेलं आहे की नेहरू गांधींशी तुलना करता येणार नाही तुम्हाला, तुमच्याशी, किंवा त्याचा विषयच येणार नाही. हे सगळं झालेलं आहे. आणि आजही बघा, संभ्रमात ठेवायचं असतं. म्हणजे शरद पवार हे जे पट्टीचे राजकारणी समजले जातात, ते अनेक अर्थाने सत्य आहे, वास्तवातलं आहे. आता सुप्रिया सुळे अचानक सोनम वांगचुक यांच्या व्यासपीठावर जातात. इतक्या दिवस हो 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 चाललेलं असतं. इकडं विलिनीकरणाची चर्चा, अमुक दमुक, आम्हाला 50% जर सरसकट प्रत्येक राज्यामध्ये जर संख्या वाढवली खासदारांची तर आम्ही विचार करू वगैरे असं म्हणणं. आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही मल्लिकार्जुन खरगे यांच्या बैठकीला देखील जाणार आहोत इंडिया आघाडीच्या, मी तिथं काही मुद्दे मांडणार आहे असं म्हणणं. म्हणजे मविवामध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये फूट नाही, आम्ही फारकत घेणार नाही, असं एकीकडे दाखवायचं आहे. म्हणजे आणि दुसरीकडे ह्या ज्या बातम्या येत आहेत सगळ्या, आता कसं आहे की सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री, पार्थ पवारांना केंद्रात मंत्री, आणि जयंत पाटलांना राज्यामध्ये मंत्री, असे 3 मंत्रीपद पाहिजे. आणि ते आम्ही केव्हा घेऊ? शरद पवारांची मुख्य अट काय? सुहास घटवाई हे जे पत्रकार आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे, ठामपणे सांगितलंय की दिल्लीच्या सूत्राने सांगितलंय की शरद पवारांनी अट टाकलेली आहे की तुम्ही या सगळं सुरुवातीच्या ज्या यंत्रणा सांगितल्या,
निवडणूक आयोग, विधानसभेचा अध्यक्ष यांच्याकडेही ते करा, सगळं ते खारिज करा आणि मग ते करू. बरं, आता हे सगळं घाईघाई 3-4 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये होऊ शकतं का? अजिबात होऊ शकत. त्याला काहीसा वेळ लागणार आहे. मग तो वेळ लागू द्या, परंतु त्याची कमिटमेंट द्या. कशा पद्धतीने कमिटमेंट देता येईल त्या पद्धतीने द्या. हे तुम्ही तुमच्या तोंडाने जाहीर करा. हे जे घड्याळ चिन्ह आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहे, हे सगळं जे आहे ते तुम्ही जाहीर करा, जे अधिकृतपणे सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये आहे, यांच्या ताब्यात आहे. बरं, आता सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार यांना विश्वासात न घेता शरद पवार करतील का हे? तर त्याचीही शक्यता आहे. त्यांची जी विलिनीकरणाला विरोध आहे, त्यांच्या मनामध्ये अजित पवार आणि जे काही वैमनस्य पूर्वीचं होतं राजकीय, ते कसं दूर करता येईल याचाही प्रयत्न शरद पवारांनी केलेला आहे. जसं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या 2029 मध्ये, पवार विरुद्ध पवार बारामतीमध्ये मी काही होऊ देणार नाही. हे सगळं चाललेले आहेत प्रयत्न. आणि मग खरा जो अडथळा आहे या सगळ्या गोष्टीला, तो सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार आहे यांच्या राजकारणात. आणि मग राजकारणात कुणीच कोणाचं नसतं आणि प्रत्येक जण एकमेकाचा असतो. हे सगळं आहे, शत्रू मित्र अमुक धमुक हे सगळं आहे. शेवटी जुगाऱ्या, साप शिडीचा खेळ आहे. शिडीवरून वर जाणार, तिकडे अजगर गिरणार, थेट शेपटाकडे येणार. काहीही होऊ शकत, सोंगट्या कशाही. म्हणजे कोणाच्या काय मारून, जसं त्या महाभारतामध्ये त्या शकुनीने ते फासे दिले होते, कसे कुठे उलटे पडतील, काय पडतील, हे काही सांगता येत नाही. त्या पद्धतीचं राजकारण आहे. म्हणजे हे सर्वसामान्यांच्या डोक्याच्या बाहेरचं असतं. कारण सगळा जो आहे मोह माया असते, सत्ता असते वगैरे, ते सगळं असतं. आणि मग सगळं काही माफ. पुन्हा जसं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी 2 पक्ष फोडून शेवटी सत्तेमध्ये आलो की नाही. मी पुन्हा येईन म्हटलं तर मी आलो की नाही. आणि आम्ही काही राजकारण संन्यासीची वस्त्रे परिधान करून राजकारण करत नाही, हे असं म्हटले होते की नाही. हे सगळं अशा पद्धतीने केलं जातं. आता देवेंद्र फडणवीस अलीकडे एक म्हणाले की आता आमच्याकडे कोणत्याही पक्षाला एंट्री नाही. याचा अर्थ काय? राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. आणि ती कोणाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आहे? आधीच आमचा एक गट तर आमच्याकडे आहेच आहे. दुसरा गट जर घ्यायचा तर मग तो कसा एकत्र करायचा आहे दोन्ही राष्ट्रवादी आणि मग घ्यायचा आहे. ही भारतीय जनता पार्टीने अट का टाकलेली हे मूळ आधी लक्षात घ्या. ती यासाठी आहे की पुढं 3 वर्ष आहेत, लोकसभा विधानसभाच्या निवडणुका, त्याच्यानंतर आता हे जागा वाढ वगैरे काय ते होणार होते. त्या परिस्थितीमध्ये आणि आज जे काही अराजक सदृश्य स्थिती आहे भारतामध्ये, महागाई प्रचंड वाढलेली आहे, राम मंदिराचा दरोडा आहे, अशा अनेक विषय, नीटची परीक्षा वगैरे, सोनम वांगचुक यांचं आंदोलन आहे, ह्या सगळे जे वारंवार आता जे भारतीय जनता पार्टीला म्हणजे इतकं आता विरोध निर्माण झालेला आहे. तुम्ही कितीही होता रेवड्या वाटा, आधी रेवड्या वाटताय केजरीवाल म्हणून नरेंद्र मोदींनी टीका करायची. आणि आता काय केलेलं, लाडली बहिणा अमुक कामुक कामुक, ह्या सगळ्या गोष्टीचा भडीमार चाललेला आहे. म्हणजे गावामध्ये मजूरच मिळत नाही, त्याला सगळं आयतं मिळतंय. म्हणजे इतकी अवस्था करून टाकलेली आहे, अर्थकारणाची वाट लावून टाकलेली आहे. आर्थिक महासत्ता व्हायचंय, इतके 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलरचं गप्पा मारतात आहे महाराष्ट्रामध्ये, 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या गप्पा मारतात आहे. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. ही जर अनास्था आहे आणि आपल्याला ती भारी पडणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काँग्रेस, इंडिया आघाडी, राहुल गांधी यांची लोकप्रियता दुसरीकडे जर वाढली तर ती आपल्याला परवडणारी नाही. त्यासाठी त्यांच्यामध्ये फूट पाडणे, आपला जो मुख्य राजकीय उद्देश जो असतो, आणि फोडाफोडीला आपण जी काही सर्व मान्यता मिळवलेली आहे, लोटस ऑपरेशन करत 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 कसं केलेलं आहे, तर ते आपल्याला करणं भाग आहे. आणि शरद पवारांसारखा दिग्गज राजकारणी नंतर तो निवृत्त होईल, बाकीच्या लोकांवर सोपवेल, काय करायचं ते करेल. परंतु एक मोठा माणूस जो कधीही आपल्याला चेकमेट देऊ शकतो, कितीही संख्या असली तरी, त्या माणसालाच जर आपण गारद केलं, सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद देऊन, सगळं करून, जयंत पाटील, आता एक मुळात लक्षात घ्या, जयंत पाटील जे काही वर्षा बंगला, नंदनवन बंगला, वर्षा बंगला, नंदनवन बंगला, हे कशासाठी फिरत आहेत?
याच्यावर भरपूर बोलून झालेलं आहे त्यांना. आणि हे शरद पवारांनी सांगितल्याशिवाय करतील का हे जयंत पाटील? म्हणजे जसं आपण चर्चा प्रफुल्ल पटेल एखादे फुटणार होते का? हे सगळं जे नाही ठरवून केलं जातं. म्हणजे कोणता मोहरा, म्हणजे विरोधी पक्षात आपला सगळ्यात विश्वासू माणूस आधी पाठवणे आणि त्याच्यानंतर काय साध्य करता येईल ते करत राहणे, हे शरद पवारांची ही शरद नीती आहे. ती भल्या भल्यांच्या लक्षात येत नाही. मग जे जयंत पाटील करायला निघालेले आहे, जयंत पाटीलची चर्चा करत आहेत बंद दाराआड, वेगवेगळे विनोद तावडेंशी बोलतात आहे, फडणवीसांशी बोलतात आहे, एकनाथ शिंदेशी बोलतात आहे. काय चाललेलं आहे सगळं? बरं, ते बोलत असताना तटकरे पटेल ही जोडगोळी तिथं वर्षा बंगल्यावर पण येते. म्हणजे काय समजायचं काय? देवेंद्र एकनाथ शिंदे यांना शरद पवार सुद्धा भेटतात आहे. हे सगळं यासाठीच चाललेलं आहे. आणि मग ते कसं जुळून आणायचं यासाठी ते प्रयत्न केला जात आहे. आणि आता अमित शहा, नरेंद्र मोदी हे सुनेत्राताई पवार यांचं मन कसं वळवतात. आता काय तारखावर मुहूर्त सांगण्याची पद्धत आहे भारतीय जनता पार्टी. मुहूर्त सांगितलं, मग आता ते काय, आता योगायोग 22 जुलैला अजितदादा पवार यांचा जन्मदिवस आहे. 29 जुलैला पार्थ पवार यांचा साखरपुडा. आणि दुसरीकडे आता केंद्रामध्ये संसदेचं जे अधिवेशन उद्यापासून जे सुरू होत आहे, त्याच्यामध्ये नवीन नवीन विधेयकं आणली जाणार आहेत. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे परिसीमन बिल आणि महिला आरक्षणाचं बिल आहे. काय नेमकं चाललेलं आहे? आणि शरद पवार हे आपल्या भूमिकेशी फारकत घेणार का? राष्ट्रवादीचा पाठिंबा खरंच देणार का? हे प्रश्न अजूनही कायम आहेत. आणि संभ्रमात आहेत सगळे विश्लेषक लोक, भारतीय जनता पार्टी. आणि हेच शरद पवारांच्या राजकारणाची खरी खासियत आहे. इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.